नाशिक जिल्ह्यामधील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी गवळणे फाटा येथे महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधामध्ये निषेध व्यक्त केला। अन्यायकारक भूसंपादन, अपुरा मोबदला आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर आणि कैलास खांडबहाले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडला आहे। शेतकऱ्यांनी संमती न घेता भूसंपादन प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप करत सुपीक शेती जमीन वाचवण्याची मागणी केली आहे। तसेच मोबदल्यातील तफावत दूर करून न्याय पुनर्वसनाची मागणी करण्यात आली आहे। आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता। काही काळ वाहतुकीवरती याचा परिणाम झाला। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पावसाळी अधिवेशनामध्ये विधान भवनावरती तसेच मुंबईमध्ये मोठं आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे। तर आज देशामध्ये लोकशाहीच राहिलेली नाही। शेतकऱ्यांवरती प्रचंड अन्याय चाललाय। सरकार ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून डेमोक्रेसीचा खून करत आहे, हा आमचा आरोप आज खऱ्या अर्थाने खरा झालेला आहे। आम्ही पुन्हा एकदा विथ एव्हिडन्स सरकारला सगळे सातबारा दिले। सर्व अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्ट्या फ्रंटला येण्यासाठी आमच्या गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी हा रिंग रोडमध्ये घालण्याचा घाट यांनी घातलेला आहे। गवळणे, आंबेबौला ह्या गावांमध्ये ऑलरेडी आर्मी आर्टरी सेंटरसाठी 80% गावाचं भूसंपादन झालेलं आहे। मुळात शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आहे। परंतु सरकारला शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही। यांना फक्त बिल्डर आणि भांडवलदार आणि यांचे स्लीपर पार्टनर हे लोक मोठे करण्यासाठी हा रिंग रोडचा घाट यांनी घातलेला आहे। आम्ही मुळात या गवळणे, आंबेबौला या दोन गावांमधून जो रोड जातो याच्यात 1 इंच सुद्धा जागा आम्ही सरकारला देऊ शकत नाही, कारण डीपी आणि टीपी प्लॅन नुसार जर यांनी रोड केला तर आमचं काही एक म्हणणं नाही। आणि हे चुकीचं नॅरेटिव्ह पसरवतात की शेतकरी विकासाला विरोध करतात। मुळात शेतकरी विकासाला विरोधात नाही। आजपर्यंत देशाला जे काही दिलं हे शेतकऱ्यांनीच दिलेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही डीपी प्रमाणे प्लॅन प्रमाणे रोड करा, आमचा काही विरोध नाही। परंतु आता आम्ही आंदोलनाची धार अजून तीव्र करणार आहोत। पुढची दिशा आमचे नेते साहेबराव दातीर पुढे सांगतील। धन्यवाद। जय जवान जय किसान। आजच्या या चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्हाला पोलिसांनी जरी इथं उचलून आणलं असेल, परंतु येणारं जे पावसाळी अधिवेशन आहे 22 जून, आम्ही नाशिक ते मुंबई मोर्चा काढून विधान भवनाला कशा पद्धतीने घेराव घालण्यात येईल याच्यात गावागावात बैठका घेऊन आम्ही त्याची रणनीती आखणार आणि या सरकारला दाखवून देणार की तुम्ही रिंग रोड कसा करतात ते आम्ही बघू। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।